नमस्कार. आपल्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडे आपल्या शासनाने मोठ्या कौतुकाने सांगितलं की शेतकऱ्यांना वीज माफ करतो, हे करतो, ते करतो. परंतु या वर्षाला अगदी चांगल्या पद्धतीने पावसाचं प्रमाण झालेलं आहे. हिवाळ्याचं उत्पन्न चांगलं आहे. आता मका पोग्यामध्ये आलेला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने येण्याच्या मार्गावरती आहे. परंतु वीज महामंडळाने 4 तास वीज देऊ केलेली. या 4 तासामध्ये पूर्ण शेताचा भरणा होणे शक्य नाही. परंतु या सगळ्या गोष्टीला शेतकरी जात आहे वीज महामंडळाकडे, परंतु वीज महामंडळ या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अजिबात घाबरू नका. महाराष्ट्र शेतकरी संघटना आपल्या पाठीशी आहे. आता 2-4 दिवसापूर्वीच मी परवा येथील कार्यालयात भेट दिली. त्यांना सांगितलं की एवढा 2-4-8 दिवसात जर का तुम्ही व्यवस्थित केलं तर ठीक आहे, अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटना शांत बसणार नाही. तर माझी सर्व गावकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तोंडाशी आलेला घास आपण असा हिरावून, जर कोणी हिरावून घेत असेल आणि ते पण जर वीज महामंडळ घेत असेल आणि ते पण जर का शासन त्याला सांगत असेल की नाही आम्ही वीज मोफत देऊ आणि 4 तासामध्ये पण ती कितीदा ट्रिप मारते तुम्हाला चांगलं माहिती, मला सांगायची गरज नाही. सोबतच 3 फेज मधनं 1 फेज कायमच डीम असतो, कधी कधी तो राहतच नाही. नुसतं सांगायला 4 तास आहे. शेतकऱ्यांचा भरणा होत नाही, पर्याय व्यवस्था होत नाही. जनरेटर लावायला इकॉनॉमिकली जर अभ्यास केला तर खूप जास्त खर्च येतो. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एवढा 2-4 दिवसामध्ये मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल किंवा व्हॉट्सअपला माझे मेसेजेस येतील की आपल्याला या संदर्भात मोठं आंदोलन उभं करायचंय. जो पण आता तोंडाशी आलेला घास जर का वीज महामंडळाला जर काही हिरावून घेत असेल तर यांना क्षमा नाही. यांचे 12 वाजवल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही. तर माझी सर्वांना विनंती की तुम्ही तयारीत राहा आणि एकदम पूर्ण तयारीत राहा. आपल्याला काय यांचं काय बघायचं ते बघून घेऊ, सोडायचं अजिबात नाही. तर तुम्ही, माझी विनंती राहील तुम्हाला की तुम्ही सर्वांनी तुमच्या जे गावातल्या जे समस्या असतील, समजा वीज महामंडळाच्या कुठल्या डीपीच्या समस्या असतील, माझा मोबाईल नंबर इकडे दिलेला आहे, तो तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर त्या मोबाईलवरती तुम्ही संपर्क साधा आणि पुढील नियोजन मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये व्हिडिओच्या माध्यमाने, व्हॉट्सअपच्या माध्यमाने किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत येईल. त्यावेळेस आपण त्या तयारीने यायचंय. धन्यवाद.